हे काय असेल सांग पाहू. माहित नाही. हो. माहित नाही. तरीही माहित नाही. खेळणं असेल का? जेव्हा दीर्घकाळापर्यंत शारीरिक त्रास होत असतो तेव्हा वर्तमानात कसं जगायचं, कारण तो त्रास सतत तुम्हाला डिस्टर्ब करतोय. डिस्टर्बन्स पण आत्ताच आहे ना. डिस्टर्बन्स आत्ता आहे आणि करायला खूप साऱ्या योग्य गोष्टी पण आत्ताच आहेत. तर त्या दोघांचं मोजमाप पण आत्ताच करावं लागणार ना. आता सोडून दुसरं काय आहे? तुम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी ज्या विचारताय त्या पण आत्ताच विचारताय ना. जेव्हा आपण खूप रिकामे असतो तेव्हा पेन म्हणजे वेदना, ती मग सॉरो किंवा सफरिंग बनते. जेव्हा पेनला खूप महत्त्व दिलं जातं तेव्हा ती वेदना मग दुःख बनते. वेदना दुःखात रूपांतरित होते. पेन हे सफरिंग होतं. नाहीतर पेन हा एक फॅक्ट आहे. आहे तर आहे. जसा वारा आहे तसं पेन आहे. असा कोणीही नसेल ज्याच्या शरीरात कुठे थोडीशी तरी वेदना नसेल. कुणाला थोडी, कुणाला जास्त असेल. आता हेच पहा, भलं मोठं पुस्तक आहे हे खरंच मोठं. जर तू उघडलंस तर कळेल तुला, लॉक लावलेलं आहे त्याला. जर तू मॅमला सांगितलं मॅम उघडा तर त्या उघडून देतील.